सो युनिट 24 मधला जो फोर्थ पार्ट आहे त्याच्यात आपण जॉईंट लायबिलिटी ग्रुप ही जी कन्सेप्ट आहे ती आपण बघणार आहे. सो बेसिकली जॉईंट लायबिलिटी ग्रुप ही सिमिलर टू SHG आहे, फक्त त्याच्यात थोडेसे डिफरंट पॉईंट्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. सो आता जॉईंट लायबिलिटी ग्रुप ही कन्सेप्ट काय असते ती आधी आपण बघू. सो त्याचे ऑब्जेक्टिव्ज पहिले काय असतात, तर पहिलं बघा, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा जो मेन ऑब्जेक्टिव्ह असतो ते म्हणजे क्रेडिट ॲक्सेसिबिलिटी टू स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स, SMF, स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स. त्यानंतर ओरल लेसीज म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःकडे लँड नाही आहे पण ते दुसऱ्याच्या लँडवर प्रोडक्शन ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज करतायत, सो दीज आर ओरल लेसीज. त्यानंतर शेअर क्रॉपर्स. सो ऑल दीज आर एलिजिबल टू फॉर्म JLGs, दॅट इज जॉईंट लायबिलिटी ग्रुप्स. सो थोडक्यात काय, तर ॲग्रिकल्चर आणि अलाइड ॲक्टिव्हिटी करण्यासाठी क्रेडिट फॅसिलिटी इंडिव्हिज्युअली मिळू शकत नसेल तर दे कॅन फॉर्म अ ग्रुप अँड ॲज अ ग्रुप दे कॅन टेक द क्रेडिट फॅसिलिटी. सो बँकेला काय फायदा होतो, तर बँकेला जरी एखादा त्यातला काही त्याला प्रॉब्लेम झाला फायनान्शियली तरी बाकीच्यांनी ती लायबिलिटी जॉईंटली घेतलेली असते, सो दे आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल. त्यामुळे बँकेची पण रिस्क तिथे कमी होते. दुसरं जे आहे ते म्हणजे कोलॅटरल फ्री लोन्स, कारण कोलॅटरल द्यायला काही अवेलेबल नसतं, सो कोलॅटरल फ्री लोन्स तुम्ही यामध्ये देऊ शकता. त्यामुळे दुसरं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते म्हणजे कोलॅटरल फ्री लोन्स. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे बिल्डिंग ट्रस्ट बिटवीन बँक अँड द ग्रुप. जसं SHGमध्ये बिलो पॉवर्टी लाईन किंवा असे जे काही स्पेसिफिक कम्युनिटीज आणि बँकेतलं ट्रस्ट बिल्ड होण्यासाठी SHG काम करतं, तसं स्मॉल फार्मर्स आणि बँक यांच्यातला ट्रस्ट बिल्ड होण्यासाठी जॉईंट लायबिलिटी ग्रुप्स काम करतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक्स कॅन गिव्ह द लोन्स इन ग्रुप ॲप्रोच किंवा क्लस्टर ॲप्रोच. इंडिव्हिज्युअलला द्यायच्याऐवजी, म्हणजे इंडिव्हिज्युअलला देतो आपण पण त्याच्यात ग्रुप ॲप्रोच आपण ठेवतो, क्लस्टर ॲप्रोच आपण ठेवतो. त्यानंतर एज्युकेशन दिलं जातं आणि क्रेडिट डिसिप्लिन आपण तिथे देऊ शकतो. सो या सगळ्या गोष्टी तिथे पॉसिबल होतात आणि त्यामुळे बँकेची जी रिस्क आहे ती कमी होते. त्यानंतर प्रोव्हाइड फूड सिक्युरिटी टू वल्नरेबल सेक्शन्स ऑफ द सोसायटी बाय एन्हान्स्ड ॲग्रिकल्चर प्रोडक्शन अँड प्रोडक्टिव्हिटी. सो हे जे काही ॲग्रिकल्चर प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवून जे काही अवेलेबिलिटी ऑफ फूड आहे ते वाढतं, त्यामुळे फूड सिक्युरिटी ॲटोमॅटिकच तिथे येते अँड सो इट हेल्प्स द कंट्री फॉर डेव्हलपमेंट. आणि त्या केसमध्ये जे गव्हर्मेंट रीच असतो, जो पुअर जे आहेत किंवा जे अंडर प्रिव्हिलेज्ड आहेत त्यांना जो गव्हर्मेंट रीच आहे तो आपल्याला द्यायला सोपं जातं, क्रेडिट रीच सोपा जातो. सो ऑल दीज थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट अंडर जॉईंट लायबिलिटी ग्रुप्स. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जॉईंट लायबिलिटी ग्रुप कसा तयार होतो. सो जॉईंट लायबिलिटी ग्रुप इज अगेन इन्फॉर्मल ग्रुप. जसं SHG होता तसाच जॉईंट लायबिलिटी ग्रुप आहे. So SHG was also informal association. JLG is also an informal association. So JLG is an informal group comprising of 4 to 10 individuals coming together for the purpose of availing bank loan on individual basis or through group mechanism. So 4 ते 10 लोक एकत्र येतात, ग्रुप तयार करतात आणि ग्रुप तयार केल्यानंतर they take the loan on individual basis or group basis अगेन्स्ट म्युच्युअल गॅरंटी. सो एकमेकांना त्यांनी गॅरंटी दिलेली असते, त्यामुळे कोणा एकट्याची ती रिस्पॉन्सिबिलिटी राहत नाही. जर ग्रुप फायनान्स केला असेल तर जॉईंट ग्रुप फायनान्स केला असेल तर त्या केसमध्ये सगळ्या मेंबर्सची ती रिस्पॉन्सिबिलिटी जॉईंटली राहते. जनरली द मेंबर्स ऑफ JLG वुड एंगेज इन अ सिमिलर टाईप ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी इन द ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर. नॉर्मली जे JLGमध्ये मेंबर्स असतात त्यांचं जे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी असते ती सिमिलर असते. साधारण एकाच लेवलचं इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी ते करत असतात इन ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर. द मेंबर वूड ऑफर जॉईंट अंडरटेकिंग टू द बँक दॅट एनेबल्स देम टू अवेल द लोन्स. सो एकटं जाण्यापेक्षा ते ग्रुपनी जातात आणि लोन घेतात, मग ते इंडिव्हिज्युअल बेसिसवर घेतील किंवा ग्रुप बेसिसवर घेतील. JLG members are expected to provide support to each other in carrying out occupational and social activities. सो ऑक्युपेशन आणि सोशल ॲक्टिव्हिटीज करण्यात ते एकमेकांना नेहमी म्युच्युअल कोऑपरेशन देतात अँड दॅट इज द
बेसिक प्रिमाइस ऑफ JLG, जॉईंट लायबिलिटी ग्रुप्स. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे ते म्हणजे क्रायटेरिया फॉर मेंबरशिप. आता जर JLGचा मेंबर व्हायचं असेल तर काय क्रायटेरिया सांगितले ती बघा. मेंबर शुड बिलॉंग टू सिमिलर सोशो इकॉनॉमिक स्टेटस, बॅकग्राऊंड अँड एन्व्हायरमेंट, कॅरिंग आउट फार्मिंग अँड अलाइड ॲक्टिव्हिटीज. सो फार्मिंग आणि अलाइड ॲक्टिव्हिटीज कॅरी आउट करत असतात ते सोशो इकॉनॉमिक स्टेटस, सिमिलर सोशो इकॉनॉमिक स्टेटस. वेगवेगळ्या लेवलचे जॉईंट लायबिलिटी ग्रुप्स फॉर्म होऊ शकत नाहीत. सो एकदम रिच आहे, एकदम पुअर आहे असे एकत्र जॉईंट लायबिलिटी ग्रुप्स फॉर्म होणं शक्य नाही आहे. अँड हू ॲग्री टू फंक्शन ॲज जॉईंट लायबिलिटी ग्रुप. सो एकमेकांमध्ये ते ठरलेलं असतं की आपण जॉईंट लायबिलिटी ग्रुप म्हणून फंक्शन करणार आहे. दिस वे द ग्रुप वुड बी होमोजिनियस अँड ऑर्गनाइज्ड बाय लाईक माइंडेड फार्मर्स इंडिव्हिज्युअल्स अँड डेव्हलप म्युच्युअल ट्रस्ट अँड रिस्पेक्ट. सो ते एक ग्रुप चांगला तयार होतो, त्यांच्यात ट्रस्ट बिल्ड होतो आणि त्यामुळे लाईक माइंडेड पीपल एकत्र यायला सोपं जातं. द मेंबर्स शुड बी रिसाइडिंग इन द सेम विलेज, एरिया, नेबरहुड अँड शुड नो अँड ट्रस्ट ईच अदर वेल इनफ टू टेक द जॉईंट लायबिलिटी ग्रुप, टू टेक द जॉईंट लायबिलिटी फॉर द ग्रुप. सो बेसिकली ते जे काही मेंबर्स आहेत जे एकत्र येत आहेत ते एका विलेजमधले पाहिजेत, एका एरियामधले पाहिजेत किंवा जवळपासच्या एरियामधले पाहिजेत आणि दे शुड बी नोईंग ईच अदर व्हेरी वेल, दे शुड बी ट्रस्टिंग ईच अदर व्हेरी वेल. तरच ते जॉईंट लायबिलिटी फॉर द ग्रुप घेऊ शकतात किंवा इंडिव्हिज्युअल लोन्ससाठी ते जॉईंट लायबिलिटी घेऊ शकतात. त्यानंतर असे कुठलाही मेंबर जर असेल ज्यांनी ऑलरेडी एखाद्या JLGमध्ये डिफॉल्ट केला आहे तर ही इज डिबार्ड फ्रॉम ग्रुप मेंबरशिप. सो जर एखाद्या मेंबरनी ऑलरेडी एखाद्या JLGमध्ये लोन घेतलं होतं आणि ही हॅज डिफॉल्टेड द लोन, देन ही इज डिबार्ड फ्रॉम द ग्रुप मेंबरशिप. त्याला आता नवीन JLGमध्ये येता येत नाही. आणि एकाच फॅमिलीमधले 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पर्सन्स एका JLGमध्ये येऊ शकत नाहीत. सो ॲट 1 पर्सन फ्रॉम ईच फॅमिली कॅन बी द मेंबर इन द JLG, पण 2+ members cannot be the member of the same JLG. They can form separate JLGs, but they cannot become member of the same JLG. सो तो पण एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे. आता जे मॉडेल्स आहेत JLGचे ते 2 मॉडेल्स आहेत. एक म्हणजे इंडिव्हिज्युअल बेसिसवर लोन दिलं जातं पण जॉईंट लायबिलिटी असते. सो मॉडेल एक आहे तर फायनान्सिंग इंडिव्हिज्युअल्स इन द JLG बट द लायबिलिटी इज जॉईंट लायबिलिटी आणि फायनान्सिंग द JLG ॲज अ ग्रुप. सो ॲज अ ग्रुप त्यांना फायनान्स दिला जातो. सो दॅट इज मॉडेल B. आणि एक्सटेंट ऑफ लोन आहे ते म्हणजे मॉडेल A किंवा B दोन्हीमध्ये जे काही नीड बेस असेल तेवढं लोन तुम्हाला देता येतं. सो एकतर इंडिव्हिज्युअल लेवलवर लोन दिलं जातं बट द लायबिलिटी इज टेकन बाय द ग्रुप आणि ग्रुप बेसिसवर दिलं जातं तिथे तर लायबिलिटी ग्रुपची राहणारच आहे. आणि एक्सटेंट म्हणजे किती दिलं जाऊ शकतं लोन, तर जे काही नीड असेल त्याप्रमाणे तुम्हाला लोन मिळतं इन बोथ द मॉडेल्स, मॉडेल A अँड मॉडेल B. सो ही जी कन्सेप्ट आहे JLGची ती आपण कव्हरअप केली आहे. आता हा जो 4th पार्ट होता त्याच्यात आपण जॉईंट लायबिलिटी ग्रुप्स काय असतात ते आपण कव्हरअप केले. सो हे थोडं सिमिलर असतं SHGला, पण याच्यात जे कन्सेप्ट आहे ती थोडी डिफरंट आहे. तुम्ही एकतर इंडिव्हिज्युअल लेवलवर लोन्स देऊ शकता किंवा ग्रुप लेवलवर लोन देऊ शकता, पण दोन्ही केसमध्ये लायबिलिटी त्या ग्रुपची राहते. आणि मेंबरशिप जर हवी असेल एखाद्या ग्रुपची तर तुम्हाला काही कंडिशन्स आहेत त्या तुम्हाला फुलफिल कराव्या लागतात. सो दिस इज द कन्सेप्ट्स रिगार्डिंग द जॉईंट लायबिलिटी ग्रुप्स. सो पार्ट 4 आपण कव्हरअप केला आहे. आता पार्ट 5मध्ये आपण जे बघणार आहे ते म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या काही गाईडलाईन्स आहेत रिलेटिंग टू मायक्रो फायनान्स डायरेक्शन्स किंवा SHGs रिलेटेड काही महत्त्वाचे डायरेक्शन्स आहेत जे बँकेने फॉलो करायला लागतात. सो ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहे. सो पार्ट 5मध्ये आपण जे मायक्रो फायनान्स डायरेक्शन्स आहेत ते आपण कव्हरअप करणार आहे. सो पार्ट 4मध्ये आपण JLG कव्हरअप केलं आहे. नाव इन द नेक्स्ट पार्ट वी विल सी द कन्सेप्ट ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डायरेक्शन्स रिलेटिंग टू मायक्रो फायनान्स.